चलो ऐसा बैठो, नेक बैक स्ट्रेट, बोथ हैंड इज ज्ञान मुद्रा, आईज सॉफ्टली क्लोज, फोकस इनहेलेशन एंड एक्सहेलेशन, ध्यान सांस प्रश्वास पर, आती हुई सांसें और जाती हुई सांसें। नाउ ब्रिंग योर अटेंशन टू क्वाइट कमांड सेशन वर्किंग योर फोकस योर अटेंशन ऑन दैट कमांड सेशन। ध्यान अपने भूमध्य रेखा पर ले जाना है, जहाँ पर बिंदी या टीका लगाते हैं वहाँ पर आज्ञा चक्र कार्यरत है। उस आज्ञा चक्र पर अपना ध्यान केंद्रित करें। मन के अंदर जितने भी विचार आ रहे हैं उसे आने दीजिए, जितने भी विचार जा रहे हैं उसे जाने दीजिए। अभ्यास का नाम निष्पत्ति भाव। इस निष्पत्ति भाव के साथ 3 बार ओम का उच्चार, प्रार्थना, फिर लघु शांति मंत्र। ओम उच्चार के लिए लंबी और गहरी सांस भरे। पीटी वाली पीटी ऐसे मुझे आगे आगे आ जाओ, हाँ आगे आ जाओ, यहाँ पर बैठो, इधर बैठो, नाही म्युझिक वर राहू दे, इथंच बसा, खाली बस, वरती बस थांबता मी सांगतो। ब्रह्मा गुरुर्विष्णू म्हणा। ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः। ओम शांति 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 ओम शांति शांति शांति। इस प्रकार से और एक प्रार्थना गाना है। ओम समगचध्वं समवदध्वं समगचध्वं समवदध्वं समो मनांसि जानतं समो मनांसि जानतं देवाभागं यथा पूर्वे देवाभागं यथा पूर्वे संजानाना उपासते संजानाना उपासते। ओम शांति 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 म्हणा। ओम शांति शांति शांति। दोनों हाथ जोड़े, अपने माता पिता गुरुजन तथा इष्ट देवता को हृदय भाव से नमन करें। करे हाथों को रख, आँखों पर लगाए, एक बार फिर से रख करें, आँखों पर लगाए, आँखें अंदर से एक बार खोलना है, कान और चेहरे से स्पर्श करते हुए वापस आना है। ज्ञान में ज्ञान यहाँ तक पता लगा। कोई भी मंत्र गाना है 3 बार ओम का उच्चार बोलना है। योग अभ्यास की शुरुआत ऐसी करना है। पहले क्या करना है, कुछ भी नहीं आ रहा आपको, सिर्फ शांत बैठना है। कितना 2 मिनट या 1 मिनट जितना आपके पास समय है, चुपचाप बैठ जाना है। तो आपका मन, इंद्रिय और प्राण एक रूपता हो जाएगी। उसके बाद जैसा लगेगा कि आप थोड़ी सी शांति आने लगी है, फिर उसके बाद 3 बार ओम का उच्चार बोलना है। उसके बाद प्रार्थना कोई भी बोलो, जो आपके आती है प्रार्थना वो बोलो, शॉर्ट में होना चाहिए। गुरु ब्रह्मा तो सबको आती है। और उसके बाद हाथों को मलते हैं, ऐसा ऐसा हाथों को मलते हैं और चेहरे पर लगाना है। पता लगे यहाँ तक? हाथों को मलना है और चेहरे पर लगाना है। तो ऐसी शुरुआत करना है। लास्ट में भी प्रार्थना गाते हैं, सर्वे भवन्तु सुखिनः, आती है सबको। लास्ट में सर्वे भवन्तु और फर्स्ट में कौन सी? गुरु ब्रह्मा। जो भी आपको आती है प्रार्थना उसको गाना है फर्स्ट में, और लास्ट में सर्वे भवन्तु सुखिनः। ठीक, यहाँ तक पता लगा? अब 10 डीप ब्रीदिंग और 10 प्राणायाम अपने रोज के रोज करना है। तो पहली ब्रीदिंग है, बाएं हाथ ज्ञान मुद्रा मेरे पास, बाएं हाथ ज्ञान मुद्रा में, दाहिना हाथ प्रणव मुद्रा में, ऐसा। अब क्या करना है, एक ही नोस्ट्रल से सांस लेना है और छोड़ना है। किससे? जैसे दाहिनी बंद हो गई और बाएं से सांस लेना है और छोड़ना है। ये 10 प्रकार की डीप ब्रीदिंग है। ऐसा करो, ये ऐसा करो, ऐसा करा मना, ये ऐसा।
अब दूसरी डीप ब्रीदिंग। अब ये नोस्ट्रल, दूसरा नोस्ट्रल ये बंद करना है और एक से सांस लेना है और छोड़ना है। ऐसा खाली सांस जाएगा आएगा, इतना ही है। पता लग गया? 2 डीप ब्रीदिंग का पता लग गया। अब तीसरी डीप ब्रीदिंग, बाएं से सांस लेना है, दाहिने छोड़ना है, और दाहिने से लेना है, बाएं छोड़ना है। बस इतनी सी प्रक्रिया है। यहाँ से शुरू करो। ऐसा ये ऐसा ऐसा हाथ में और चेहरे पर लगाया। ऐसा 3 का पता लग गया। पहले में क्या किया आपने? बाएं से सांस लिया, छोड़ा, 10 बार करना है। फिर दूसरे से दाहिने से, बाएं से, फिर बाएं और दाहिने से, दोनों से 3 डीप ब्रीदिंग। अब चौथे डीप ब्रीदिंग ऐसा आगे करना है, ऐसा ये सांसों को लेना है और खाली करना है। अब दोनों हाथ ऊपर ऐसा ये, अब ये ऐसा ये साइड टू साइड हाथ ये ऐसा। यहाँ तक पता लगा? 3 डीप ब्रीदिंग किया। चौथी में क्या किया? हाथ ऐसा। 5वीं में हाथ ऐसा, और 6ठी में हाथ ऐसा। हाथों को मलिए, चेहरे पर लगाए ऐसा। अब करते हैं आगे ताली और पीछे ताली। ऐसा आगे ताली और पीछे ताली ऐसा। ये बढ़िया कर रहे हैं बच्चे, संस्कारिक बच्चे हैं, आता है इनको। हाँ, आगे ताली, अब साइड ताली और ऊपर ताली। ऐसा साइड ऊपर, साइड ऊपर, साइड ऊपर। पता लगा? आगे ताली, पीछे ताली और साइड और ऊपर। यहाँ तक पता लगा? अब एक ही सांस है, 3 बार रोकना है। कैसा? ये देखो, सांस लिया, थोड़ा रोका, फिर रोका, फिर रोका, उसके बाद सांस छोड़ना है। छोड़ते समय 3 बार रोकना है। ऐसा ये है 9वीं डीप ब्रीदिंग और ये 10वीं है। ये सांस लिया, थोड़ा रोका, सांस लिया, थोड़ा रोका, फिर छोड़ा। इसी प्रकार से ये 10 डीप ब्रीदिंग होती है। जब जो 10 डीप ब्रीदिंग करता है, कोरोना उसके पास आएगा नहीं। नज़ला, सर्दी, जुकाम, पुरानी खांसी, दुनिया खांसी, खोखला, तर ये कभी अब ये ऐसा आएगा नहीं। मतलब आपके पास कोई भी बीमारी, कोई भी। लंग्स की कैपेसिटी बढ़ जाती है। जो पहले ऋषि मुनि थे, कितना जीते थे? 300 साल, 400 साल। पतंजलि 400 साल लायक थी इनकी। पतंजलि कितने? 400 साल, 400 वर्ष जगले पतंजलि. ते हे प्राणायाम करत होते. आणि हे ब्राह्मण लोक टोटल शिकत होते योग. पूर्ण ऋषी मुनी ब्राह्मण होते. पण ते इंग्रज आल्यापासून काय झालं, तेव्हापासून ते प्रचार प्रसार बंद झाला. नालंदा विद्यापीठ 3 महिने आग जळत होती तिथे. 3 महिने ते सगळे हेच ग्रंथ होते. टोटल हे योगाचे ग्रंथ होते. तर ती बख्तियार खिलजी नाव ऐकलं असेल ताईने, तर त्यांनी आग लावली होती. ती म्हणले सर्वश्रेष्ठ मीच आहे, माझ्यापेक्षा कोणीही नाही. म्हणून त्याने आग लावली होती त्या ग्रंथाला. ऋषि मुनि जंगल में जाते थे, योग करते थे, उनको ज्ञान प्राप्ति होती थी. फिर वहाँ के क्या करना, उन्हें किताब लिखते थे. किताब लिख के वहाँ पर रखते थे. उसका वहाँ से प्रकाशित होते थे. नालंदा विद्यापीठ बिहार में जो है. और जब से अंग्रेज आए, फिर वो बख्तियार खिलजी ने वो जला दिया. पता ही नहीं कि योग क्या होता है. आगे अभी स्वामी जी ने पता कर दिया. 248 देश योग करता है. हॉस्पिटल जाने की जरूरत ही नहीं जो योग करता है. जवान बन के रहता है आदमी, बूढ़ा होता नहीं. 100 साल तक भी ऐसा ही रहेगा. जो अभी से बच्चा करेगा, जैसे हमारे छोटे छोटे बच्चे हैं, इन लिखा त्याने समोरच्या नाही जे मेन आहे ती सांगतो. ही काय भाषण. चलो, तो नेक्स्ट अभ्यास है प्राणायाम. महर्षि पतंजलि कहते हैं कि तस्मिन सती सास प्रसास तीव्र गती विच्छेद प्राणायाम. एक मन आहे. महर्षि पतंजलि म्हणतात की प्राणायामचा अभ्यास रोजची रोज करावा. प्राणायामचा अभ्यास जर नाही केला तर कोणता रोग केव्हा लागेल सांगता येत नाही. आणि पुन्हा केव्हा ते रोग घेऊन जाईल, तेच रोग सोबत घेऊन जाते. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, ह्या स्टेपमधून आपल्याला जावं लागते. कोणते कोणते अष्टांग योग म्हणजे काय म्हणते याला, म्हणा अष्टांग योग. पहिला यम म्हणा. यम जोर से बोलो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी आणि मोक्ष आणि स्वर्ग. ह्या स्टेपमधून आपल्याला जावं लागतं, तेव्हा स्वर्गाची प्राप्ती होती. तुम्ही किती बी दिवसभर देवाच्या पुढे डोकं फोडून घ्या, देव प्रसन्न होणार नाही. पण तुम्ही योग केला, देव म्हणते पहिले तू स्वतःचं शरीर चांगलं ठेव, प्राणायाम कर. यम असते 5 प्रकारचे. कोणते कोणते? अहिंसा म्हणा. अहिंसा, सत्य, अस्तय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य. आणि पुन्हा स्वच्छ,
संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर परिधान, हे नियम असते तर यम नियम. आणि त्याच्यानंतर आसन, जे आता तुम्ही आसन करता ना, ताड आसन, तिरेक ताडासन, आसन. आसन 5 पोझिशनमध्ये करावं लागतात. आपण एकच पोझिशनमध्ये केले होते, कोणते? स्टँडिंग पोझिशन. आणि आता हे केलेले वज्रासन. तर आपण 2च पोझिशनमधून आसन केले होते. आणि ते आसन झाल्यानंतर प्राणायाम, जे प्राणायाम आता आपल्याला करायचे प्राणायाम. आणि जेव्हा आसन आणि प्राणायाम होते तेव्हाच प्रत्याहार होते, तेव्हा इंद्रियावर संयम होते आपलं. आता इंद्रिय नुसते भटकत राहते इकडे. ही मन आहे, मन एका जागेवर स्थिर राहत नाही कधी. आज इकडे चाललंय, उद्या तिकडे चाललंय, फिरत राहते ती दिवसभर. ती झोप बी येऊ देत नाही ती. हां, तर ती मन एकाग्र करते. कोणतं? आसन आणि प्राणायाम. आणि त्याच्यानंतर असते प्रत्याहार, म्हणजे इंद्रियावर संयम होते. आणि त्याच्यानंतर धारणा होती. धारणा म्हणजे पाण्याच्या धार आणि तेलाची धार. मग तेलाची धार तुटत नाही लवकर. आता सध्या कशी धार आहे आपली? पाण्याची धार आहे, लवकर तुटणारी. आणि तुम्ही जर ध्यान प्राणायाम केलं तर ती तेलाच्या धारेसारखं राहते. आणि त्याच्यानंतर पुन्हा असते प्राणायाम झाल्यावर प्रत्याहार, प्रत्याहार झालं तर ध्यान. आणि ध्यानची अवस्था अशी असते. एकदा करा असं ध्यान करूया आपण 20 मिनिटं. थकले तर नाहीत ना? थकू देत नाही मी, आमच्या क्लासेस असते. असं बसा, हे असं हे ध्यानमध्ये. आता ह्या मुलांनी जर ध्यान सुरू केलं, तुम्ही जर पुस्तक वाचलं कोणतंही, तर अशाला असं कॅम्प्युटरसारखं राहते डोक्यामध्ये. एवढी ध्यानची ताकद आहे. जे चंद्रावर गेले त्यांनी सगळ्यांनी ध्यान केलेलं. जे वरिष्ठ आपले मोदीजी झाले, सगळे झाले जे वरिष्ठ पदावर गेले तर, अब्दुल कलाम, सगळ्यांनी ध्यान केले. स्वामी विवेकानंद, दयानंद सरस्वती, सगळे योगी होते. गौतम बुद्ध हे टोटल योगी होते. गौतम बुद्धाचा गुरुच नव्हता कोणता. सगळीकडे फिरून आले ते. सगळं दान केलं, फिरून त्यांनी शांती आली नाही. शेवटला एका झाडाखाली बसले, त्यांनी शांतीची प्राप्ती झाली. तर हे ध्यान, हे असं असते ध्यान, हे मेडिटेशन. हे असं मनामध्ये जितके विचार येतात त्याला येऊ द्या फक्त. आणि जे विचार जाते त्याला जाऊ द्या. ते विचार काय येतात त्याला पाहायचंच नाही तुम्ही, ते विचार काय येत आहेत आपल्याला. मग एक वेळ अशी येते, 2-3 मिनटं जर तुम्ही ध्यान केलं तर एक वेळ अशी येणार तुमचे विचारच राहणार नाहीत मनामध्ये कोणतेच. आणि मन शांत व्हायला सुरू होतं. मन न शांत राहिल्यानं BP, शुगर, अटॅक हे सगळे आजार मन शांत न राहिल्यानं होते ते आजार. हात घासा. आपण फक्त 20 सेकंदाचं केलं तर ध्यान कसं वाटायला सांगा. हे असं डोळ्यावर हात लावा. हे असं कसं वाटायला? किती केलं तर? 20 सेकंद केलं तर किती? आणि तुम्ही जर 5 मिनटं ध्यान केलं तर जसंला तसं. कधी बी क्लास झाली, शाळेमधून आले, 5 मिनटं ध्यान करायचं घरी येऊन, असं बसायचं फक्त असं. शिक्षकांना जे सांगितले जसं तसं कॅम्प्युटरसारखं राहते. आणि सकाळी उठल्याबरोबर ध्यान करायचं. सकाळी उठल्याबरोबर 4:30 वाजता उठावा. उठून गरम पाणी प्यायचं, कोमट पाणी 2 ग्लास कमीत कमी. आणि पुन्हा जायचं स्वच्छ संतोषसाठी. आणि पुन्हा हे ध्यानमध्ये बसायचं. असं कसं? असं ध्यानमध्ये बसायचं. आणि त्याच्या ध्यानमध्ये बसल्यानंतर पुन्हा हे प्राणायाम करायचे. आता हे प्राणायाम सांगतोय ते. आता मी ह्या ठिकाणी बसतो. मला थोडं ह्या साईडला या, इथं या, इथं मी बी दिसतो. मग त्याच्यामध्ये कसं करतो ते पुन्हा तुम्ही काय करता? व्हिडिओ बघत करायचं ते रोज व्हिडिओ. ह्या ठिकाणी बसा, इधर बैठो. बस. कसं बसायचं? साधारण बसायचं असं. साधारण बसायचं. या चला प्राणायामसाठी ह्याला म्हणजे सुखासन. कोणतं म्हणजे? सुखासन. दिसाले ताई? हे बघा, तो हे दिसाले का? मी दिसाले बघा, ह्याच्यात बघा दिसाले कसं नाही. तुमचं वर गेलं तोंडा खाली एवढं दिसायला. खाली दिसाले. तुम्ही पुढे घेऊ काही असं. हा आता सगळं दिसायला भैया. आता दिसाले असं बरोबर. ये बरं. यांचं डोकं दिसणार कोणाचे? मागेले मुलीचे दिसायले तर यांचं दिसणार. हा आता पण बाहेरचे सगळे ते मांड्या घातलेलं सगळं प्राणायाम दिसलं पाहिजे. हा आता आई तू शांत बस, मी करते बरोबर. थोडं वाकडं झाला कॅमेरा, सरळ वाकडं झाला कॅमेरा, सरळ कर, सरळ वाकडं झाला. नाही आता सगळे दिसायला. तुला सांगितले तुटते तिकडे सरळ करा. प्राणायाम करूया आता आपण. या पहिला आहे भस्त्रिका प्राणायाम. कोणता? काय ना? भस्त्रिका. लक्षात आहे ना? काय ना? भस्त्रिका.
तुम्हाला फक्त 8 प्राणायाम आहे ते रोज करायचे. तो भस्त्रिका प्राणायाम कैसे करते देखो, दोनों हाथ ज्ञान में रखना है, सांसों को लेना है और खाली करना है ऐसा ही. हात घासा आणि चेहऱ्यावर लावा. जे हाय बीपी वाले येतात, हृदयविकार वाले येतात त्यांनी हे प्राणायाम करू नये. हा त्यांनी बाकी सगळे करू शकते, दमादमाने करता येते. पीठी बी सरळ ठेवा, पाठीमागून ठेवा, ताई बसते. तर काय नाव आहे? भस्त्रिका प्राणायाम. कोणता? भस्त्रिका प्राणायाम. चल एक बार ये अभ्यास देखो. भस्त्रिका प्राणायाम क्या करता है? रिस्पिरेशन पॉवर वाढते आपली. लंच आपण साधारण ऑक्सिजन किती घेतात? 250-300. परंतु जेव्हा आपण डीप ब्रिदिंग करतात आणि जेव्हा हे प्राणायाम करतात आपण, तर 4000-5000 ऑक्सिजन इंटॅक होते शरीरामध्ये. किती? 4000. 4000 मध्ये 400 मध्ये अंतर आहे का नाही? म्हणून ती ऋषी मुनी जगत होते 200-300 वर्ष. आणि जेव्हापासून आपण प्राणायाम सोडले तेव्हापासून आता आयुष्य किती झालं? 50, 60, 70, 30, 40 वर्षाला बीपी आहे, हृदयविकार चालू आहे. कशामुळे? फक्त आपण प्राणायाम सोडले. मग 4000-5000 ऑक्सिजन जर इंटॅक झाला तर पूर्ण दुर्गंध जाते बाहेर, कार्बन डायऑक्साईड जास्त बाहेर निघते. त्याच्यामुळे ऑक्सिजन जास्त आपल्या लंग्समध्ये जाते. त्याच्यामुळे दमा कधी होत नाही, ऑक्सिजनचे लेवल वाढते. कोरोना कधीच येणार नाही तुमच्याकडे, सर्दी जुकाम कधी होणार नाही, जन्मभर. आणि आयुष्य वाढते माणसाचं. कसं ना? प्राणायाम. आता एकदा तेच अपेक्षा करते, हे असं लंबी लंबी सासे भरून हात वगैरे और लगाया हात ऊपर. माहित झालं कोणता? काय नाव आहे? भस्त्रिका प्राणायाम. क्लास लावायची गरज आहे का कुठं? 10 डेब्रिदी आणि 10 प्राणायाम बस एका क्लासमध्ये आपला कंप्लीट होतं. त्याच्यानंतर सूर्यनमस्कार, चंद्रनमस्कार नंतरच्या वेळेस शिकू आपण. 10 प्राणायाम. आता दुसरा एक कपालभाती. कोणता? कपालभाती. एक क्रिया आहे. कोणती? षटकर्मीची क्रिया आहे. धोती बसते, नवरी नेती, त्राटक, कपालभाती. पेट अंदर, श्वास बाहेर. पोटमध्ये आणि श्वास बाहेर घ्यायचं. पोटाचं ऑपरेशन झालं तर करायचं नव्हतं. पोटाचं ऑपरेशन झाल्यावर बाकी सगळे करू शकते. ते 6 वर्षानंतर करू शकते. डॉक्टरला विचार, 6 वर्ष झालं असलं पोटाचं ऑपरेशन तर करता येते आपल्याला. या तसे डॉक्टर 3 वर्षाला सांगितलं, पण आम्ही सांगतात की 6 वर्ष. हां बाहेर या सर. नव्याण्णव आजाराने तुझे पोटात. कधी तुम्ही किडनी का अभ्यास किया कधी? हे असं आहे पोटमध्ये आहे. श्वास सोडताना पोटमध्ये श्वास अंदर, श्वास अंदर, पेट बाहेर. हे असं पोटमध्ये गेलं पाहिजे आणि श्वास बाहेर आला पाहिजे. लक्षात ठेवा. आता काय करायचं? पोटावर हात ठेवायचं. हे किडनीचा अभ्यास आहे. छोटी आत बड़ी आत का अभ्यास है. किस का? किडनी का अभ्यास. छोटी आत बड़ी आत का अभ्यास. कौन सा? कपालभाती. ठीक. आता काय करा? छोटी तुम्ही इकडून जा, ह्या साईडला जा. बाई तुम्ही ह्याच्याजवळ बस. मोठे मोठे उंची प्रमाण तुम्ही जा. बाई तुम्ही बाहेर तुम्ही बाजूला आहे. पुढे पुढे चला. थोडी पुढे चला. पुढे चला. पुढे चला. तुमची उंची कमी. तुम्ही बस यांची पाठीमागे बस. काय करत? पाठीमागे झाकून झाला. चलो ऐसा हाथ गर्जन करो. ऐसा गर्जन करो और चेहरे पर लगाओ. ऐसा ये देखो, ऐसे चेहरे पर लगाओ. क्या नाम है इसका? कपालभाती. किडनी की एक्सरसाइज, छोटी हाथ बड़ी हाथ एक्सरसाइज, मोटा पाठ या कपालभाती होते. तुम्ही जर लगातार किती भी मोठा माणूस असला, किती भी पोट असलं तर 1 महिन्याभर जर कपालभाती केलं रोज उपाशी पोटी, एका महिन्यामध्ये 10 किलो वजन कमी होतं. रोज कमीत कमी 15 मिनिटं कपालभाती करावं. किती? 15 मिनिटं. तर कपालभातीला राजा म्हणजे 99,000 पोट आहे. गॅस कधी होत नाही. गाठ कोणत्याही ठिकाणी असते, मस्तिष्क में हो या गालमेट में हो, गाठ 10 ml पर्यंत. आणि कॅन्सर कधी होत नाही. कोणत्या? कपालभाती. कॅन्सरची रिझल्ट बाहेर निघते टोटल कपालभाती. 99,000 कोणत्या? कपालभाती. मग दवाखान्यात जायची गरज आहे
त्यासाठी रोज कपालभाती कमीत कमी 5 मिनिटं करावं. किती? 5 मिनिटं, जास्तीत जास्त अर्धा तास. तर याचा तेच अभ्यास आणखी आगे देखो बच्चों, बातचीत नहीं करना बच्चों, ये पूरा ऑल इंडिया में जाता है, जो वीडियो बन रहा है पूरा ऑल इंडिया में जाता है. पेट अंदर और सांस बाहर, ऐसा. ये जो अभ्यास चल रहा है ये है वागेश्वरी संगीत विद्यालय. तो बहुत ही अच्छा विद्यालय है यहाँ पर. जो हमारे दीदी लोग हैं बहुत अच्छा उनको संगीत का ज्ञान देते हैं. योग और संगीत एक ही, दोनों एक ही माला के मणि है. योग संगीत, जिसके पास संगीत का ज्ञान है तो योग का भी ज्ञान होना जरूरी होता है, और जिसके पास योग का ज्ञान है उसके पास संगीत का भी ज्ञान होना जरूरी होता है. तो ये हमारी दीदी यहाँ पर सेवा देती है वागेश्वरी संगीत विद्यालय द्वारा. तो यहाँ पर जो भी संगीत सीखना चाहते हैं तो यहाँ पर आप कांटेक्ट कर सकते हैं दीदी से. और यहाँ पर बहुत अच्छा सिखाया जाता है, पूरा म्यूजिक सिखाया जाता है. यहाँ पर पेटी है, तबला है, अलग अलग प्रकार के जो वादन है, जो भारतीय संस्कृति है, तो यहाँ पर आपको ज्ञान दिया जाता है. हमारे छोटे छोटे बच्चे देखो, ये सामने बैठे छोटे छोटे बच्चे हैं, ये पूरा तबला सीखते हैं, पूरा इनको पेटी का ज्ञान है, और पूरे गायक है, पूरा गाना गा के दिखा सकते हैं आपको. तो इस प्रकार से छोटे छोटे बच्चे से, अभी जितने भी आपके पास बच्चे हैं छोटे छोटे हर एक घर में, तो उनको ज्ञान योग का और संगीत का ज्ञान जरूर दें. तो करते हैं हम अगला अभ्यास. तो इसका नाम क्या था? कपालभाति. कौन सा नाम? कपालभाति. अब करते हैं अगला अभ्यास है अनुलोम विलोम. बाएं हाथ ज्ञान मुद्रा में, दावा हाथ ज्ञान मुद्रा में, और ये उजवा हाथ प्रणव मुद्रा में. ऐसा बाएं से सांस लेना है, दाएं छोड़ना है. और दाएं से लेना आहे, बाएं छोडणं. डावीकडून श्वास घ्यायचा, उजवीकडे सोडायचा, आणि उजवीकडून घेऊन डावीकडे सोडायचा. लक्षात आलं का? करा, समोर बघा, समोर बघा. सुरू करा असं. हां, डावीकडून श्वास घ्यायचा, उजवीकडे, आणि उजवीकडून डावीकडे. या हाथों को मले ऐसा, हाथ घासायचे आणि चेहऱ्यावर लावायचे असे. यस. देखो देखो, इस अभ्यास से दिल की समस्या है, तंत्रिका तंत्र, अवसाद, माइग्रेन, अस्थमा, एलर्जी, सायनस, एवढे आजार नीट होतात. कोणते कोणते? अस्थमा, एलर्जी, जेवढे बी आजार येतात नीट होतात. कोणत्या नावाचं नाव काय? अनुलोम विलोम. पहिला कोणता? भस्त्रिका. भस्त्रिका कोणता? म्हणा भस्त्रिका. दुसरा कपालभाती. तिसरा अनुलोम विलोम. आता हे लिहून बी घ्यायचं मी ताई, हे लिहून बी द्या. 10 प्राणायाम येतात आपल्याला, झालं की मी लिहून देतो. हे पाठ करायचे तुम्ही 2 दिवसामध्ये. योगामध्ये लिहून काहीच नाही. तुम्हाला हे योग शिक्षण ह्याच्यामध्ये तुम्हाला पैसा तुम्ही 2-3 महिने लावले प्राणायाम शिकण्यासाठी. आणि लिहून जायचं काय शिकायचं नाव वेगवेगळे, आणि तुम्ही स्वतः करायचं रोजचे रोज. प्राणायाम करा तुम्ही अर्धा तास रोज, 5-5 मिनिटं. तुम्हाला कसं वेळ येतं, तुमच्याकडे 10 मिनिटं असलं 2-2 मिनिटच करा, पण करायला रोजचे रोज. सकाळ संध्याकाळ कधी करता येते, फक्त पोट उपाशी असावा. कमीत कमी 4 तास उपाशी असावं. मग सकाळी उपाशी असते ना, सकाळी उपाशी असते म्हणजे सकाळी व्यायाम करायची. घरी बसल्या छतावर करायचे. जास्त छतावर चांगले असते, घरामध्ये ऑक्सिजन भेटत नाही, छतावर ऑक्सिजन भेटते आपल्याला. जास्तीत जास्त प्रयत्न करा थोडं बाहेर जायचं. आठवड्यातून 1-2 दिवस बाहेर. तुम्ही कधी जर तिकडे आले, तुम्ही तिथं साडा निघला त्या ठिकाणी असते बसलेलं. सकाळी 6 ते 7 रोज असते. येतात लोक जातात. मी म्हणतो 3 दिवस या, चौथ्या दिवशी यायची गरज नाही तुम्हाला. 3 दिवस या, चौथ्या दिवशी यायची गरज नाही तुम्हाला. सगळे येते चौथ्या दिवशी. नवीन काहीच नाही यायचं नाही कुठंच. मी तर क्लासमध्ये तुम्ही घेतो ना क्लास, ह्या ठिकाणी आणखी आपण प्रत्येक आठवड्याला पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला यायची गरज नाही. तिथं साडा नाही. माझ्याकडे वेळ असल्यास मी येत जायचं. हाथ को मलिए और चेहरे पर लगाया ऐसे. हाथों को मलना है और चेहरे पर लगाना है ऐसे. अब नेक्स्ट अभ्यास है अनुलोम विलोम होता था. त्याच्यानंतर आहे उज्जाई प्राणायाम. कोणता? उज्जाई. थायरॉइड साठी, टॉन्सिल साठी चांगले, आणि जे घोरतात घरी जास्त त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. कोणता? थायरॉइड के लिए, टॉन्सिल के लिए ये एक्सरसाइज है. और जो खराटे लेते हैं घर में उनके लिए बहुत अच्छा अभ्यास है. तो कैसा करते हैं? देखो हाथ ऐसा रखना है. हाथ कैसे रखो? ऐसा ही, ऐसा नीचे रखो हाथ ऐसा ही. हाँ, मुंह को बंद रखना है, तोंड असं बंद ठेवायचं असं. आणि लाटला काय करायचं? लाटला जोरात श्वास घ्यायचा असा 4 वेळेस झाला सर.
आणि 5 वेळेस काय करायचं मग असं आहे. आणि पुन्हा डाऊन बंद करायचे उजवं नसतं आणि डावीतून श्वास सोडायचा. थोडी प्रक्रिया इकडे सांगते. आता तो ये जो अभ्यास है इसका नाम है उज्जाई प्राणायाम. जठराग्नि को प्रदीप्त बनाने वाला अभ्यास 5 की एक्सरसाइज है. और जो खराटे लेते हैं, जो रात को सोने नहीं देते दूसरे को, उनके लिए बहुत अच्छा अभ्यास है. ठीक है, खराटे वालों के लिए इसका नाम है उज्जाई प्राणायाम. क्या नाम है? उज्जाई प्राणायाम. अब नेक्स्ट अभ्यास है भ्रामरी प्राणायाम. जो डिप्रेशन के शिकार है, जो जिनको रात को नींद नहीं आती है, जो हार्ट के पेशेंट है, जिसका बीपी हाय आहे, उनके लिए बहुत अच्छा आहे. ज्यांचा बीपी वाढला असतो, ज्यांनी झोप येत नाही आणि अभ्यासामध्ये गुढी लावा, त्यासाठी ब्रेनला ऑक्सिजन देणारी एक्सरसाइज भ्रामरी प्राणायाम. काय नाव आहे? भ्रामरी प्राणायाम. बाई तिथे का होती चेहऱ्यावर लाव. आता काय करायचं? कान बंद करायचा. कानों को बंद करे, आंखों को बंद करे. 3 वेळेस कान आणि डोळे बंद करायचे आणि 3दा असं करायचं. डोळे उघडायचे नहीं आता. आंखों को पहले क्या करना है? हाथों को मलना है और उसके बाद आंखों को खोलना है अंदर अंदर. चांगले चांगले. ते असं काय करायचं? कधी बी डोळे आपण झाकले तर कधी बी हात घासायचे आणि चेहऱ्यावर असं डोळ्यावर लावायचे. डोळे मधले मध्ये असे उघडायचे, मधल्यामध्ये उघडायचे आणि पुन्हा प्रकाशामध्ये मधले मध्ये असे उघडायचे डोळे. असे डायरेक्ट प्रकाशामध्ये यायचं नाही. जेव्हा आपण डोळे आणि कान बंद करतात असं असं डायरेक्ट उघडायचे नाही डोळे. अगोदर हात घासायचे, असे डोळ्यावरती लावायचे आणि डोळे असे मधल्यामध्ये करायचे. जो देखो डिप्रेशन वाले त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. ज्यांनी झोप येत नाही रात्रीचं त्यांनी 5 ते 6 वेळेस करावं. अभ्यासामध्ये गुढी लागते. आपल्या ब्रेनचं वेट किती वजन आहे? आपल्या ब्रेनचं किती वजन आहे? 1500 ग्राम. 1500 ग्राम मध्ये. पण याचं 1.5 किलो वजन आहे. किती? आणि ते पाण्यामध्ये आपल्या ईश्वरानं आपली अशी रचना केली, त्याचं पाण्यामध्ये घेऊन द्या, फ्लूडमध्ये घेऊन द्या आपलं माइंड. कशामध्ये? पाण्यामध्ये. त्याच्यामुळे त्याचं वजन कमी झालंय. ग्राममध्ये झालंय वजन त्याचं कमी. बरं का? कारण की आपण 1.5 किलो वजन घेऊन आपण चढू शकणार नाही. म्हणून देवानं काय केली? रचना पाण्यामध्ये ठेवले. तुम्ही जर पाण्यामध्ये गेले तर तुमचं वजन कमी होते. माहिती? पाण्यात गेलं तर वजन कमी होते कोणत्याही पाण्याचं. तर तसंच ते ब्रेन ठेवलं आपल्या पाण्यामध्ये. मग त्याला काय होतं? आपण आपल्या कंपन होते. कंपन मग कंपन झाल्यावर काय होतंय? पाण्याचे लाटा जसं म्हणतात ना, तसं लाटा बनते तिथे. कोलेस्ट्रॉल लाटा म्हणजे काय? कोलेस्ट्रॉल त्याच्यामध्ये जे कचरा आहे ते कचरा पूर्ण बाहेर निघते. त्याच्यामुळे ब्रेनला शुद्ध ऑक्सिजन भेटते. कसा? शुद्ध ऑक्सिजन. डोकंदुखी कमी होते, लगेच कमी होते. तुम्ही 5 मिनिटं जर केलं भ्रामरी प्राणायाम 5 वेळेस केलं तुम्ही, डोकं दुखायचं कमी होते. अनुलोम विलोम आणि बीपी साठी अनुलोम विलोम आणि भ्रामरी. कोणता? अनुलोम विलोम आणि भ्रामरी. जे हृदयविकारवाले आहेत, ज्यांचे अटॅक येते आणि ज्यांचा बीपी हाय असते त्यांनी हे 2 प्राणायाम करावं. लगेच बीपी कमी होते. शुगरसाठी मंडूकासन वगैरे आहे. मंडूकासन असतं ते सांगतो याच्याकडे. काय नाव आहे? आता इथे काय नाव आहे? भ्रामरी. काय नाव आहे? भ्रामरी. आता येते शीतली प्राणायाम आणि शीतकारी प्राणायाम. जसं आता गरमी आहे, चेअर पे बैठो. आता बघा, ज्यांच्या तोंडातून अशी बदबू आता आहे, दुर्गंध आता है, उनके लिए शीतली प्राणायाम, शीतली और शीतकारी 2 प्राणायाम आहे. ज्यांचं बीपी वाढलेलं असतं त्याच्यासाठी खूप चांगलं आहे. आणि पायऱ्या म्हणजे दाताचे दुर्गंध वगैरे येते ना, त्याच्यासाठी कसं करायचं? असं शीतली हे असं जीभ अशी मोडायची असं आणि असं म्हणजे श्वास घ्यायचा असं. आणि दुसरं असतं शीतकारी असं हे असं.
रोज कमीत कमी 10 वेळेस करायचं. फिरण्यासाठी चांगलं आहे, दातासाठी चांगलं आहे, पुन्हा आपल्याला BP आहे जे झालं त्याच्यासाठी खूप चांगलं आहे. गरमीचा सीझन आहे आता, त्या गरमीमध्ये रोज कमीत कमी 5-6 वेळेस करावं सकाळी सकाळी. तर गरमी दिवसभर गरमी लागत नाही. आणि दिवसा लिंबू पाणी एकदा प्यायचं. कसं अर्धा लिंबू घ्यायचं, त्याच्यामध्ये काळं मीठ टाकायचं आणि पाणी 1 वेळेस दिवसात प्यावा, म्हणजे गरमी त्याने उतरत नाही, म्हणजे तुम्हाला कधीच ताप येत नाही, बुखार कभी आता नहीं. ये वाली ट्रिक नींबू लेना है, काला नमक डालना है इसके अंदर, एक बार जरूर पीना है गर्मी की सीजन में. ठीक. अब नेक्स्ट अभ्यास है ये ब्राह्मण. पहला कौन सा था? भस्त्रिका. कौन सा? जोरात म्हणा. दूसरा कपालभाती, तीसरा अनुलोम विलोम, चौथा उज्जाई, पांचवा बोलो भ्रामरी. भ्रामरी. अभी आपने 2-3 दिन का आपको समय देते हैं. ठीक. तो आपने ये याद करना है प्राणायाम. ठीक. उसके बाद शीतली, शीतकारी. आप क्या करते हैं? विठल साधना. देखो ऐसे ताली बजाना है, ये हाथों के अंदर पॉइंट होते हैं, ये थायराइड का पॉइंट, ये थायराइड का पॉइंट है. कोणता? हे थायराइड का पॉइंट. हे दाबायचं. दाबायचं कसं बघा, हे दुखत आहे का? असं दाबले दुखत आहे का बघा? दुखत म्हणजे थायराइड आहे. आणि ज्यांचं दुखत नाही ज्यांनी थायराइड नाही दुखत नाही, थायराइड नाही, ज्यांनी थायराइड नाही ते पॉइंट आहे. दोन्ही हाताचे आणि दोन्ही पायाचे. थायराइड असल्यामुळे दुखत आहे. पण तुम्ही हे दाबत राहा 3 बार दबाना आहे. याची पॉइंट आहे, पूर्ण रीडचे पॉइंट आहे. मानाचे कमराचे पॉइंट आहे, हे मानाचा पॉइंट, कमराचा पॉइंट. आता हे मानाचं. आणि डोकं दुखीसाठी हे आहे. आता ही बघा ना तुम्ही असं लावा तुम्ही. आता हे वरती काय आपलं डोकं आहे, म्हणजे डोक्या दुखीचा हे पॉइंट आहे. आता त्याच्यानंतर आपलं काय ते तिथे मान, डोक्याच्या नंतर काय ते मान, ही मानाचा हे पॉइंट आहे. आता मान झाल्यावर मानामध्ये काय ते ह्या ठिकाणी थायराइड. थायराइड आहे ना, ते थायराइडचा पॉइंट आहे ह्या ठिकाणी. आता तुम्ही हात असा केला तर वरती जी पॉईंट आहे सायनेसचे पॉईंट. सायनेस म्हणजे डोक्याचे पॉईंट, डोकं दुखी, अर्धा डोकं दुखी, कोणते पॉईंट? हे पॉईंट सायनेसचे. लक्षात आलं बघा तुम्हाला, साध्या सोप्या भाषेत शिकवायची. त्याच्यानंतर ही खाली आली तुम्ही, डोळ्याचा पॉईंट आहे, ही डोळा. तर आता हे डोळ्यात कोणता डोळ्याचा असं डावा हाताने बघा, तर हे डावा डोळा कोणता? डावा डोळ्याचा हे पॉईंट हे. आता त्याच्यानंतर हे पॉईंट कानाचा पॉईंट. आता डोळ्याच्या नंतर काय येतं इकडे ह्या साईडला? कान आहे का नाही? तर कानाचा पॉईंट. आता हे डोळे झाले. आता ह्याच्यानंतर काय येतं इथे? छाती येते, लंग्स. तर त्याच्या खालीच हे लंग्सचा पॉईंट. ही बघा, ही डोळ्याचा पॉईंट, कानाचा पॉईंट आणि लंग्सचा पॉईंट, ही छातीचा पॉईंट. आणि त्याच्यानंतर काय येतं इथं? छातीला काय येतं? लिव्हर, किडनी. तर हे किडनीचा पॉईंट मध्ये. हां. आणि त्याच्यानंतर स्टमक वगैरे खालचे पॉईंट आहेत सगळे. हे सगळे हे टोटल छोटे आत बडी आहे, हे पॉईंट येते हे असे. आता ह्याला काय करतात? ऍक्टिवेट करायचं असं. आपले ब्राह्मण लोक मांसाहार कोणीच नसते, आपले सगळे शाकाहारी असतात. गळ्यामध्ये माळ असते ब्राह्मणाची. तर माळ काढून घालावी. तुळशीची माळ पवित्र असते, व्यसन लागत नाही कोणतं. मटण वगैरे खात नाही, धूम्रपान करीत नाही माळ असल्या गळ्यात. म्हणून ऋषी काय करतात? ब्राह्मण काय करतात? माळ घालतात. तुमच्याकडे कुणी मला तुम्ही माळ घालता ना, तुम्ही पहिलं माळ घाला. मग माळ घालतं, मांसाहार सोडते, म्हणून शाकाहारी होते आणि सात्विक माणूस होते. सात्विक जैसा खाय वैसा रहे मन. जसं अन्न खाईल तसं त्याचं मन राहते. आता जे मांसाहार करणारे लोक बघा रागीट असतात. आज मिलिटरीमध्ये 21 वर्षात सर्व्हिस केली पण कधी हात लावले नाही आतापर्यंत. माळ. हा. आता ब्राह्मण लोक बघा ते शांत असतात. ब्राह्मण बोललेले मंत्र सकाळी सकाळी 4 मंत्र ब्राह्मण ते ऐकणारे पवित्र होते आणि बोलणार तर होणार. त्याच्यामुळे मंत्रामध्ये एवढी ताकद आहे, आपल्या ओम उच्चारामध्ये एवढी ताकद आहे. आपण जर ओम तर पूर्ण कार्बन डायऑक्साईड बाहेर निघते. काय होते? कार्बन डायऑक्साईड बाहेर निघते आणि शुद्ध ऑक्सिजन आपल्या हृदयाला जाते. इथं ओम बोलायला थोडे ओम मध्ये एवढी ताकद आहे. लक्षात. आता विठ्ठल विठ्ठल म्हणतात, विठ्ठला विठ्ठल. विठ्ठल एक शब्द असा आहे, हार्टचे ब्लॉकेज आपले निघते. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आता श्वासाचे कंट्रोल करण्याची एक्सरसाइज, ह्याचा विठ्ठल साधना. काय लावायचं? विठ्ठल साधना. ॲक्युप्रेशर टोटल आहे. निवृत्तीनाथ महाराज म्हणले तुम्ही योग करा, ज्ञानेश्वर महाराज म्हणले योग करा, पण लोकांनी केला नाही. आज मोक्षाला गेले ज्ञानेश्वर महाराज म्हणले. दुनियाला विचार काय म्हणले? ती म्हशीच्या गळ्यामध्ये घाटी वाजून काही फायदा नाही. म्हणजे बहेस के गले में बिन बजा के कोई फायदा नहीं. खुद ही
समाज तर गेला, ठीक आहे. ध्यान प्राणायाम केले त्यांनी आणि स्वतःला त्यांनी वाटलं की आता भरपूर झालं, त्यांचा पवित्र झाला जीव. आत्मा पवित्र व्हावा कधी. ध्यान प्राणायाम फक्त पवित्र होते आत्मा, असं होत नाही पवित्र. तुम्ही ध्यान प्राणायाम जर नाही केले तर आत्मा असाच निघून जाणार पाहिजे. दुसऱ्या जन्मामध्ये माणसाचा जन्म येणार, पण जी ध्यान प्राणायाम करते ती मोक्षाला जाते. जी ध्यान प्राणायाम तुम्हाला सांगितलं 8 टांग योग, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ह्या 8 टांग योगातून जावा समोर. आणि ही प्राणायाम सांगितले तुम्ही आतापर्यंत. आणि एक येतं पुन्हा सोम साधना, असे उडी हात करायचे, ऐसा करना है ऊपर हाथ, ऐसा सोम साधना. मैं यहाँ से सो बोलूँगा, आपने हम बोलना है. क्या बोलना है? हम सो हम सो हम सो हम सो हम सो हम. त्यांना आपली ऑक्सिजनची लेवल कंट्रोलमध्ये राहते. आपण काय करतो, कधी राग आला तरी काय होतं, आपलं हृदय लवकर असं धडकत आहे. पुन्हा थोडं शांत झाला, पण थोडंसं शांत डोळे दाखवून बसलं लगेच हृदय नॉर्मल होतं. होतं का नाही? मग हे जी श्वासाची गती आहे ती कमी जास्त करण्यासाठी सोम साधना, काय नाव कमी जास्त आपली नॉर्मल ठेवण्यासाठी. आता सो हम हे असं करावं तुम्ही 10 वेळेस रोजची रोज. लक्षात आलं नाही तर त्याच्यानंतर येते हास्य योग. तर हास्य योग जसं रावण हसताय कसा हे असं नाही हसवा तरी हसावा, सकाळी नाही हसवा तरी हसावा. मग काय होतं, नुसतं हसल्यानं आपले जे हृदयाचे जे कोशिका असते, आपल्या डेड कोशिका ते जागृत होते आपल्या हृदयामध्ये. जे आपले जे ब्लॉकेज असते तर ते ब्लॉकेज वगैरे हसायला नुसतं हसल्यानं त्याच्या हसत कळत राहावं कधी. लक्षात आलं ना? आज काय शिकवलं आपले डीप ब्रीदिंग 10 प्रकारचे. तर एक वेळेस रिव्हिजन बघा की ताई नवीन आले ताई बघा तुम्ही पहिले नव्हतं आता आलं बघा डीप ब्रीदिंग सभी करते एक साथ. ये देखो पहली डीप ब्रीदिंग दाहिने नोस्ट्रल बंद करना है, बाएं साथ लेना है सर. अब दुसऱ्या नोस्ट्रल हे असं. आता डावीकडून घेऊन उजवीकडे सोडायचं, उजवीकडून डावीकडे असं. हाथ ऐसा ये साइड में हाथ, ऊपर हाथ, आगे ताली पीछे ताली, साइड ताली ऊपर ताली, ये ऐसा ऐसा. अब यहाँ से क्या था लास्ट में ये ऐसा एक साथ लेना है 3 बार, ये 3 बार रोकना है, ये ऐसा साइड टू साइड, ये ऐसा ऐसा. ये हाथ को मलिए चेहरे पर लगाए. पहला प्राणायाम कौन सा? भस्त्रिका. क्या नाम? भस्त्रिका. दूसरा तो भस्त्रिका में क्या करते हैं, लंबी लंबी सांसें ऐसा. और दूसरा कपालभाति. क्या नाम? कपालभाति. ऐसा पेट अंदर सांस बाहर ऐसा. आपले लंगचे पूर्ण आधार भस्त्रिका प्राणायाम नीट करतात, दमा वगैरे. पोटाचे आधार आहे कपालभाती. बघितलं लंगचं झालं, पोट झालं. आणि त्याच्या डोक्याचे पूर्ण आधार अनुलोम विलोम ऐसा. ये बाएं साथ लेना है, दाहिने छोड़ना है, दाहिने से लेना है, बाएं छोड़ना है. उसके बाद उज्जाई थायराइड के लिए और भ्रामरी माइंड को ऑक्सीजन देने के लिए त्याच्यानंतर ही शिकली असं ही शिटकारी असं. पुन्हा विठ्ठल साधना, हे सोम साधना, सो हम त्यानंतर हास्य योग. और एक है ऐसा जीवा को बाहर निकालना है, सिंह गर्जन ऐसा. आता दंडासन मध्ये बसा असं. आता पाय असं करा, तिरकस पाय करा, असं तिरकस करा, त्या साईडला पाय करा, तिरकस पाय असं. हे आता काय करायचं, थोडा पायाचा अभ्यास हे बाजूला करायचं, वरती करा असं. तिरकस करा, एकसारखे पाय करा सगळ्याचे असे. तिरकस असं तिकडे त्या साईडला करा, त्या साईडला पाय करायचं. तुम्ही काय करा, तुम्ही त्या साईडला करायचं. बरोबर इकडे करते, चालते ते असं. आता थोडा पायाचा अभ्यास बघा. आता पायापासून कसे अभ्यास करायचे बघा. हे सबसे पहिले उंगली का अभ्यास, त्याची भाषा हे आपल्या पायाच्या बोटाचा अभ्यास. हे असं बसा, तिथंच बसा. हे असं हे पायाचा अभ्यास असं. आणि त्याच्यानंतर हे असं पंजाचा अभ्यास. पहिला बोटाचा अभ्यास होता, उंगली का अभ्यास. अब करते हैं पंजे का अभ्यास. ये भाषा पंजे का अभ्यास. मराठी आ रही है? मेरी सारी क्लास हिंदी में होते हैं. मराठी पहली बार सिखा रहा, छोटे बच्चे. मेरे 75 कार्यक्रम में ज़्यादा 2 या 3 हुए होंगे मराठी, क्योंकि मेरी सारी हिंदी की प्रैक्टिस होती. आपकी जो भाभी है वो भी उधर की है, लखनऊ उत्तर प्रदेश की, वो भी बॉर्डर पे है. अभी छुट्टी पर आई है, इसलिए मेरे पास अभी थोड़ा टाइम बच्चे उसको. ये देखो ऐसा, ये देखो ये पंजे का अभ्यास.
अब उसके बाद पंजे आगे पीछे करना, साइड टू साइड, ये रोज करना है आपल्याला. तो वात होत नाही कधी, कोणताही पायाचा आजार लागत नाही, गुडघादुखी होत नाही, त्याने गुडघादुखी कमी होते, पायदुखी कमी होते, पंजादुखी कमी होते, कमरेची बी आजार नीट होते. पण त्याने या व्यायामाने हे असंच करा, ऐसा करो बच्चे, ऐसा. अब यहाँ से क्लॉकवाइज करना है 3 टाइम्स, ऐसा है देखो, 1 2 3, एंटी क्लॉकवाइज 1 2 3. पायाच्या फक्त पंजाचा व्यायाम चालू आहे. आता करायचं आपल्याला गुडघ्याचा व्यायाम असा आहे. बाया पाव पोट, दाहिना पाव पोट, बाया दाहिना, दोन वेळ एक साथ, ऐसा दोन वेळ एक साथ. पाव का ऐसा फक्त, पाव का ऐसा फक्त, ऐसा ऐसा ऐसा, ये ऐसा है ये. अब क्या करना है, एक बार बाया करो, बाया करो, एक बार दाहिना करो. पता लगे यहाँ तक हे सारे कमर के अभ्यास वगैरे हे रोज रोज करायचे तुम्ही तुमच्या वयामध्ये हे करता येते, रोज रोज करायचे व्यायाम. लक्षात आलं, पायाचे व्यायाम. आता हाताचे व्यायाम, हाताचे असे बसल्यावरती असं, हे असं असं. आता बसा, आता असं बसा. शिकले का नाही, नाही शिकले, हां चुकू देत नाही मी. पुन्हा पुन्हा शाळेमध्ये आलो तुम्ही, आणखी आणखी कोणी कोणी पाहिलं होतं मुला घरी, कोणी कोणी पाहिलं मला, मला पाहिलं होतं कोणत्या शाळेतून, हा योगीश्री नूतन पाहिले का बाबा, मुलीने पाहिले, सगळ्यांनी पाहिले ना मला. आज आलं तुमच्या इथे विद्यालयामध्ये, आलं का. आता नेक्स्ट अभ्यास आहे हाथों का अभ्यास. ये ऐसा, ये ऐसा, ये देखो, ये है उंगली का अभ्यास. हे जे आपले कांडे आहेत नाही, बोटाचे कांडे, त्यांचा अभ्यास हे असं करायचा, असं रोज रोज हे असं वीडियो देख देख के करना है रोज. ठीक है, ये पूरा ऐसा कंप्लीट. ये दूसरा अभ्यास, इसका नाम है उंगली शक्ति विकास, मना उंगली शक्ति विकास. अब ऐसा अपनी तरफ खींचना है, ऐसा ये ऐसा, ये ऐसा. पता लग गया. आप करते हैं कलाई का अभ्यास, ऐसा. इसका नाम है कर मूल शक्ति विकासक, मना कर मूल शक्ति विकासक. ऐसा घुमाओ, ऐसा. अब ऐसा एंटी क्लॉकवाइज, ये ऐसा. अब मुट्ठी बंद, आगे पीछे, और यहाँ से क्लॉकवाइज, और ये एंटी क्लॉकवाइज. अब करते कोहनी का अभ्यास. आता हे जॉइंट उघडला ना, आता हे जॉइंट उघडायचं. तुम्हाला आसन नाही शिकवले आणखी, आसन कोणते शिकवले, फक्त तुम्हाला बेसिक शिकवले. आता हे जर तुम्ही रोजची रोज केले अभ्यास रोजची रोज, तर तुम्हाला कोणतेही आसन लागेल. मी जेव्हा मिलिटरीमध्ये असताना 3 महिन्याचा कोर्स चालत होतो, 1 महिन्याभर त्यांनी आसन शिकवलेच नाहीत. मुलं म्हणले सर आसन सगळे शिक्षक आसन शिकवले. मी मला बेसिक शिकला नाही तुम्ही, आणि तुमच्या हातात डायरेक्ट जर बंदूक दिली तर कसं जमलं. अगोदर ट्रेनिंग करावं लागेल. तुम्हाला कमांडर बनायचं असं 3 महिन्याची कोर्स असते, कमांडर कोर्स. तुम्हाला जर शिपाई बनायचं असतं तर 12 महिन्याची ट्रेनिंग असते. मग तुम्हाला डायरेक्ट कसं आसन शिकवलं, मग त्यासाठी जॉईंट उघडायचं. आणि डायरेक्ट आपण आसन कोणतरी करायला गेला मग तूच होत होते आपल्या शरीरात. कारण की जॉईंट आपण उघडलेच नाही, तर आपण आसन करायला गेलं त्यावेळेस मग शरीर कुठं गुडघा दुखी, कंबर दुखी दुखत आहे. आपण चांगलं योगा करतात कशासाठी, आपलं चांगलं स्वस्थ व्हावं म्हणून, शरीर स्वस्थ व्हावं म्हणून. मग आपण गेले तर आपण जर आजारी झाले, योगामध्ये आजारी झाले, मग काय फायदा त्याचा. त्यासाठी ही जॉईंट उघडायची. कशी आता हे कोहनी का जॉइंट, ऐसा बोलना है, ऐसा. ये सांस भर दिया, आगे कर दिया, सांस छोड़ दिया, पीछे. अब तुम ऐसा 10 बार करो, कितना 100 बार करो, कोई फायदा नहीं, लेकिन सांसों के साथ करो. ऐसा ये सांस लिया, सांस छोड़ा, सांस भरा, सांस छोड़ा, ऐसा ऐसा 10 बार ही करो. 10 वेळेस करा, 100च्या बरोबर आहे. आणि तुम्ही असं 100 वेळेस करा, काही फायदा नाही. कारण ह्याच्यामध्ये काय होतं, मग आपल्या जॉईंटमध्ये ग्रीसमध्ये ना ग्रीस निघून जाते. असं तुम्ही असं करू लागले. आपल्या इंडियामध्ये असंच करते, इंडियामध्ये असे उलटे सुलटे अभ्यास करते. ये सांसों के साथ करना है. ये देखो सांसों के साथ, ये सांस भर दिया. जेव्हा आपण सांस भरतात, आपण जेव्हा श्वास भरतात तेव्हा शुद्ध ऑक्सिजन आपल्या हाडापर्यंत जातं, या जॉईंट पर्यंत. आणि आपण जर श्वास नाही भरला तर इथल्या काय जी ग्रीस आहे ती निघून जाते. त्यामुळे कंबर दुखी, मान दुखी हेच आजार आहेत आपल्या इंडियामध्ये. आपला देश वात प्रधान देश आहे. कसा वात जास्त जर आपण जर व्यायाम केला जास्त तर आपल्या कंबर दुखती काय, मान दुखती, कंबर दुखती. त्यासाठी ऑक्सिजन सोबत येईल. श्वास भर दिया, सांस खाली. कोई भी अभ्यास है. अब नेक्स्ट अभ्यास है कंधों का अभ्यास. देखो कंधों का ऐसा घुमाना है, ये क्लॉकवाइज है. 1 2 3. अब जो अभ्यास आगे से किया वही अपोजिट साइड से करना है, पीछे ऐसा ही. 1 2 3. ये कंधों का अभ्यास, खांद्याचा व्यायाम. हे व्यायाम केला, हे केला, हे केला, आता खांद्याचा असं. हे क्लॉकवाइज असं. 1 2 3. एंटी क्लॉकवाइज. 1 2 3. हाथ को मली और चेहरे पे. और नेक्स्ट अभ्यास है गर्दन का अभ्यास. हाताचे व्यायाम झाले, पायाचे झाले,
आता मानाचे व्यायाम. आता मानाचे व्यायाम बघा. गर्दन को आगे और पीछे ले जाना है. देखो 1 सांस भरते हुए पीछे और सांस छोड़ते हुए आगे. श्वास भरत पाठीमागं आणि श्वास सोडत समोर. पहिला व्यायाम ग्रीवा शक्ती विकासक भाग 1. काय नाव याचं? ग्रीवा शक्ती विकासक म्हणा. ग्रीवा शक्ती विकासक भाग 1. आता भाग 2 असं करूया. हे असं क्लॉक हे साइड टू साइड, लेफ्ट हँड साइड, राइट हँड साइड, लेफ्ट हँड साइड, राइट हँड साइड. 2 व्यायाम लक्षात आले मानाचे. आता तिसरा व्यायाम नेक ट्विस्ट असं. हे श्वास भरत डावीकडे, श्वास सोडत उजवीकडे, श्वास भरत डावीकडे, श्वास सोडत उजवीकडे. हाताचे असं आणि चेहऱ्यावर. 3 व्यायाम झाले मानाचे. आता चौथा व्यायाम श्वास भरायचा, पाठीमागे जायचं, श्वास सोडत समोर, श्वास भरायचा पाठीमागे, श्वास सोडत समोर. ग्रीवा शक्ती विकासक भाग 4 मानाचा चौथा व्यायाम आहे. आपण काय करतात असं गरगर गरगर घुमा, असं ऐसा घुमाते हैं. ये घुमाना नहीं. जिस सामने वाला जो हिस्सा है ये नाजुक हिस्सा होता है, तो इसलिए क्या करना, नाजुक हिस्से का सेफ्टी करना है अपने. तो कैसा करेंगे, ये सांस भर दिया, यहाँ तक सांस छोड़ते हुए इधर वापस आए. तो ग्रीवा शक्ती विकासक भाग 4. आता करूया आपण डोळ्याचा व्यायाम. कशाचा? चष्मा उतरण्यासाठी डोळ्याचा व्यायाम. नाखून को देखना है सामने वाले, अंगूठे के नाखून को देखना है. तो कैसे देखोगे, देखो गर्दन सामने रहेगी, पुतळे से देखना है. आपल्या फक्त बिगव्याने पाहायचं आहे असं असं. जिथवर हात जात आहे तिथवर जाऊ द्यायचा. मान समोर, समोर मान मला असं समोर मान, जहाँ तक आप ले जा सकते हैं. ये हैंड चेंज दूसरे साइड से जहाँ तक आप देख सकते हैं. ऊपर ऑन डाउन. अभी ऐसे सर्कल लगवायचा क्लॉकवाईज अरे अँटी क्लॉकवाईज. सकाळी सकाळी सूर्य निघाला कमीत कमी 10 मिनिटं चष्मा घालून, ज्यांनी चष्मा लागला त्यांनी चष्मा घालून व्यायाम करावा. हे आता सांगितलं. आता दुसरा व्यायाम नेत्र शक्ती विकासक भाग 1. काय नाव याचं? वेळ झाला. बरोबर, हां. तर नेत्र शक्ती विकासक भाग 1 हे. आता भाग 2 करायचा. आपण काय करायचं, फक्त पुतळ्याचा तेच अभ्यास. फक्त या असं पुतळ्या दाहिने बाएं ऊपर नीचे, दाहिने बाएं ऊपर नीचे. अब यहाँ से क्लॉकवाईज असं क्लॉकवाईज 3 टाइम, अँटी क्लॉकवाईज 3 टाइम. हे असं असं पाहिजे असं बोल. सूर्याला सकाळी सकाळी जास्त नाही बरं, सकाळी जेव्हा सूर्य निघते फक्त 10 मिनिटापर्यंत, त्याला म्हणजे त्राटक होईल. 3 महिन्यामध्ये चष्मा उतरते. पण हे डोळ्याचा पॉईंट बी दाबायचा 3 वेळेस. हे पॉईंट, हे डोळ्याचा पॉईंट, हे फक्त हे असं पुतळ्यात फिरवायचं. हे असं हे क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. माहिती झालं. आता नेक्स्ट अभ्यास डोळ्याचा तिसरा व्यायाम. डाव्या डोळ्यानं वरती पाहायचं आणि उजव्याने खालती असं क्रॉसमध्ये. ये देखो, ये ऐसा ऊपर, ये नीचे, फिर दाहिने से ऊपर और बाएं से नीचे. ये है तीसरा अभ्यास आंखों का नेत्र शक्ति विकासक. अब ये जो जैसा वीडियो बनाया है आपने रोज देखना है. आज एक बार जरूर देखना है टाइम निकाल के. आधा घंटे का वीडियो होता है, क्योंकि आपके ध्यान में रहेगा. उसी को संक्षेप बोलते हैं. जो आज देखा आपने आज ही ध्यान रहेगा आपको. नहीं तो आज नहीं देखा तो कल क्या होगा, इधर से नळी फुंकले सोनारे आणि इकडून तिकडे जाए वाढ. लास्ट 5 मिनट अभ्यास है ना, 5 मिनट का अभ्यास. हाँ चलो नेक्स्ट अभ्यास है दूर देखना है. आप जितना दूर देख सकते हो और फिर अपने नोस्ट्रल को देखना है. ये देखो सांस भरते हुए दूर देखिए और सांस छोड़ते हुए अपने नोस्ट्रल को देखिए. सांस देखते हुए छोड़ते हुए दूर देखना है और फिर अपने नोस्ट्रल को देखना है. ये है नेत्र शक्ती विकासक भाग 4. हे झाले डोळ्याचे व्यायाम. आता कानाचा व्यायाम. कानामध्ये इयरफोन लावायचे नाही कुणी. शाळेवर सांगितलं होतं तुम्हाला, इयरफोन लावून कुणी ऐकायचं नाही कानामध्ये. कान घरी होते नहीं ऐकायचं नहीं. जब भी मोबाइल लाते हैं ना घर में, सबसे पहले ईयरफोन को तोड़ना है, तोड़ के कूड़े में डाल देना है. ठीक, एक कान को बहरा करता है ईयरफोन जो है. कान बिल्कुल लगाना ही नहीं. बात भी करना है तो साउंड मेरे सामने. और 5 मिनट से ज़्यादा बात नहीं करना चाहिए. जो फोन के ऊपर 5 मिनट बात करता है, 5 मिनट जर बोलला आपण आणि त्याच्यानंतर बोलायला सुरू केलं की त्याच्यानंतर आपलं डोकं दुखी सुरू होतं. कोणाचंही होते त्याचं रेडिओ साऊंडवर बोलायचं ती 5 मिनिटाच्या आत आणि जास्तीत जास्त दिवसातून 5 मिनिटं 10 मिनिटं बोलावं. तरी काही इमर्जन्सी असलं तरच बोलायचं, नाही तर बोलायचंच नाही. त्या फोनमुळे सगळे आजार लागायचे. हार्टचे आजार, डोक्याचे आजार. त्याचं रेडिओ जे आहे फोनचं ते आपल्या हार्टवर परिणाम होईल. त्याच्यामुळे अटॅक वगैरे येतो. दिवसभर रात्रभर त्या नेटवर जी राहिले त्यांनी डोकं दुखी होते, त्यांनीच अटॅक येईल. शेतकऱ्याला काही येत नाही सांगा. आडणी लोकांनी काही येण्यात अटॅक. जे शेतकरी त्यांनी त्यांच्याकडे मोबाईलच नाही. मोबाईलमध्ये माहितीच नाही त्यांनी काय असतं सिस्टम. त्याच्यामुळे त्यांनी अटॅक येत नाही, कधी काहीच नाही. नेक्स्ट अभ्यास आहे कानाचा अभ्यास. कानामध्ये बोट घालायचा असं.
गुणायचं असं तीन वेळेस गुणवणार असं. आता घासा चेहऱ्यावर. ही कानाची एक्सरसाइज आहे. बहिरे माणसं पण किती देतील हे जर अभ्यास करायचे असं ब्राह्मणी झालं नाही कान कर्ण शक्ती विकास काय व्हायचं कर्ण शक्ती विकास. आता दातासाठी व्यायाम हे असं हे दाबायचं हे वाला हिस्सा दाबायचा असं हे श्वास भरायचा हे असं दाबायचं हे दबड्यासाठी आणि दातासाठी हे असं. आता आपण काय करतो वाकडं दाखवतो बांधलेली असं हे असं हे असं असं साईडला असं 100 वर्षापर्यंत दात तशी राहते ती एक्सरसाइज केली असं हे असं. आता करूया आपण ब्रेनसाठी 5 एक्सरसाइज. पहिल्यांदा आम्ही उच्चारण स्थळता विशुद्ध चक्रशुद्धी म्हणा. उच्चारण स्थळता विशुद्ध चक्रशुद्धी काय करायचं मान अशी थोडीशी वरती घ्यायची असं आणि श्वास घ्यायचा आणि सोडायचा असं. ही अभ्यासामध्ये गुढी लावा मुलांनी जी शिकवलं ती जसं तसं लक्षात राहावं त्यासाठी ही ब्रेनला ऑक्सिजन देणारी एक्सरसाइज ही असं. आता बुद्धी वाढवण्यासाठी मुलाची लहान मुलं आहेत त्यांची बुद्धी वाढवण्यासाठी कोणता अभ्यास आहे असा. आता स्मरणशक्ती विकास. आता आमच्यासाठी जे म्हातारे असते ते रिटायर झालेले आपल्यासारखे विसरतात. स्मरणशक्ति का नाश होता है तो क्या करना मोबाइल जेब के अंदर होता है जेब के अंदर लेकिन ढूंढते कहाँ गया कहाँ गया कहाँ गया. स्मरण शक्ति का नाश हो जाता है. जब 40 साल एज होती मेरी कितनी है 41 साल एज है. कितनी 41 साल. अभी 42 साल का आज से हो जाऊंगा. तो आज बर्थडे भी है हमारा. थैंक यू. तो अरे 2 साल हो गया मुझे सर्विस छोड़ के. इसी डेट में मैं नौकरी से रिटायर हुआ था. 2 साल हो गए और आज 41 साल अभी 42 साल हो जाएगा शुरू. आज आसन देखा होगा आपने कल का प्रोग्राम देखा होगा आपने सर के ऊपर आसन करता. देखो आपने नहीं करना है बच्चों. देखो जब ये जॉइंट खुल जाते हैं ना जो आपको जो सिखाया अभी तो जॉइंट खुलने के बाद देखो पद्मासन लग जाता है ऐसा. जो आपको जो आपने सिखाया ना ये वाले करो और बटरफ्लाई जब भी आपको मौका मिलता है ऐसा करो. तो देखो अभी ये बुढ़ापे में हाथ कर जाते हैं पद्मासन. क्या बोलते हैं इसको पद्मासन. अब ये हाथ कहाँ जाता है देखो एक हाथ इधर से आया ये देखो हाथ कहाँ गया दूसरा हाथ कहाँ है ये देखो नहीं कर ये करना नाही आपने नहीं करना नाही हे प्रॅक्टिस लागेल. ताई प्रॅक्टिस करायची हाताची पायाची खांद्याची व्यायाम हे असं होतं बघितलं ना. धरले की नाही हात पाय धरले की नाही दोन्ही पाय हे असं बघा. आता त्याच्यानंतर एक थोडा अभ्यास नव्हता हे बघा तुम्ही बघा आता नाही कोणीच करू नका तुम्हाला दाखवायला ऐकून घ्या. बात नहीं देखो आपने नहीं करना है किसी ने भी नहीं करना है. सिर्फ आपको जो आपको ये एक्सरसाइज सिखाया है उसका क्या लाभ मिलता है क्या परिणाम होता है. देखो ऐसा उठा सकते आपने नहीं करना आपने नहीं करना किसी ने नहीं करना मतलब कि मैं नहीं करके दिखाऊंगा. देखो गेलं का आता तेच व्यायाम केल्यानंतर तुम्ही करू नका. हे बघा हे बघा हे आणि पुन्हा हे बघा हे आणि पुन्हा हे बघा हे बघा हे हे बघा हे हाड आसन येतं नाही आणि मग हे जॉईंट उघडल्यावर हे आसन करता येते पुन्हा नाही करता येते. मी 40 वर्षाला 50 वर्षाची असले त्यांचे कोणी आसन करून घेतले पण त्यांनी पहिले जॉईंट उघडावा हाताचे पायाचे आणि मानाचे. तुम्हाला फक्त बेसिक शिकवले. मी योगा शिकवलं का तुम्हाला आसन शिकवलं का आसन नाही शिकवलं. तुम्हाला फक्त बेसिक सांगितले प्राणायाम डीप ब्रीथिंग आणि हे आताचे जॉईंट ओपनिंग एक्सरसाइज. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपलं मान सक्त होते आपली ही मानाचे जे व्यायाम सांगितले तुम्हाला हे 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 असे तर मानामुळे काय फायदा काय होते बघा तुम्ही. आता मानाचे व्यायाम जे केले काही फोटो काढायचे फोटो काढायचे तुम्ही करायचं नाही मला खाली बसा. काय आता मुलावर कंट्रोल ठेवा.